वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा 5वा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने याचा स्वाध्याय बघणार आहोत. ओके, तर बघूया पहिला प्रश्न काय आपला. तर खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदींमधील संबंध लक्षात घेऊन योग्य जोड्या जुळवा. आता आपण जोड्या जुळवायला नॉर्मली 2 स्तंभ असतात, पण इथे 3 दिलेले आहेत. तर इथं कोळसा आहे. तो कोळसा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे, तर औष्णिक ऊर्जा आहे. ओके, आणि त्याचं विद्युतमध्ये रूपांतरण कुठे होतं, तर औष्णिक विद्युत केंद्रात होतं. आलं लक्षात. अशा पद्धतीने जोड्या जुळवायचे. तर बघा, कोळसा औष्णिक ऊर्जा औष्णिक विद्युत केंद्र, युरेनियम अणुऊर्जा अणुविद्युत केंद्र, पाणी साठा स्थितीज ऊर्जा जलविद्युत केंद्र आणि वाऱ्या असतात असते ती गतिज ऊर्जा पवन विद्युत केंद्र. आता प्रश्न दुसरा. औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात, या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या. तर औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. आता याच्याशी निगडीत समस्या काय आहेत बघा. औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाचे ज्वलन होते व त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. कोळशाच्या ज्वलनादरम्यान कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूंसह धुराचे काही सूक्ष्म कण सुद्धा वातावरणात सोडले जातात. त्यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. औष्णिक विद्युत केंद्रात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत आणि भविष्य काळात त्याच्या उपलब्धतेमध्ये घट होत जाणार आहे. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय इतर कोणत्या विद्युत केंद्रामध्ये उष्णता ऊर्जा वापरली जाते आणि ही उष्णता ऊर्जा कोणकोणत्या मार्गाने मिळवली जाते. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राशिवाय आण्विक ऊर्जा विद्युत केंद्र व सौर औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी औष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी होतो. औष्णिक ऊर्जा मिळवण्याचे वेगवेगळे उपाय कोणते, तर औष्णिक विद्युत केंद्रात कोळशाच्या ज्वलनाने औष्णिक ऊर्जा मिळवली जाते. आण्विक ऊर्जेवरती आधारित विद्युत केंद्रामध्ये युरेनियम किंवा प्लुटोनियमच्या अणुविखंडनाने म्हणजेच फिशन औष्णिक ऊर्जा मिळवली जाते. आणि सौर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सूर्यकिरणांमध्ये असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून औष्णिक ऊर्जा मिळवली जाते. चौथा प्रश्न. कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ऊर्जा रूपांतरणाचे जास्त टप्पे आहेत आणि कोणत्या विद्युत निर्मिती केंद्रात ते कमीत कमी आहेत बघा. तर औष्णिक व अणुविद्युत केंद्रात होणाऱ्या विद्युत निर्मितीत जास्त टप्पे आहेत बघा. तर औष्णिक विद्युत केंद्रातील ऊर्जेचे रूपांतरण कसं असतं बघा. कोळशाचं रासायनिक ऊर्जेचं, औष्णिक ऊर्जेचं, वाफेतील गतिज ऊर्जेचं, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्याचं विद्युत ऊर्जेत रूपांतरण होतं. म्हणजे किती टप्प्यात बघा इथे. आता अणुविद्युत केंद्रातील ऊर्जेचे रूपांतरण अणु ऊर्जेचं, औष्णिक ऊर्जा, मग पुढचं सेम वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील विद्युत ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि मग विद्युत ऊर्जा. ओके, एवढे टप्पे असतात. पण सौर विद्युत घटातून होणाऱ्या विद्युत निर्मितीमध्ये ऊर्जा रूपांतरणाचे सर्वात कमी टप्पे आहेत. ओके बघा, सूर्यप्रकाशातील ऊर्जा, फोटोव्होल्टाईक परिणाम आणि दिष्ट विद्युत ऊर्जा एवढ्याच असतात टप्पे. आलं लक्षात. कमीत कमी कशामध्ये, सौर विद्युतमध्ये आहेत. प्रश्न 5वा. खालील शब्द कोडे सोडवा. औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन कोणते आहे, तर ते आहे कोळसा. हा शब्द येतो बघा 3 अक्षरी. साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत कुठे आहे, तर बघा पारंपरिक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे, तर औष्णिक ऊर्जेचं आहे. आता रासायनिक वायूमधील ऊर्जा ती कोणती असते, नैसर्गिक वायूमधील ऊर्जा ती असते रासायनिक ऊर्जा. ओके, आणि पवन ऊर्जा म्हणजे काय, तर हरित ऊर्जा. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 6वा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत. तर पारंपरिक ऊर्जा स्रोत हे मर्यादित व संपुष्टात येणारे आहेत, तर त्याच्या उलट अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे अमर्यादित व संपुष्टात न येणारे आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे प्रदूषण होते, तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही किंवा फार थोडे प्रदूषण होते. आता पारंपरिक ऊर्जा स्रोत तुलनेने महाग असतात, पण अपारंपरिक ऊर्जा स्रोत तुलनेने स्वस्त असतात. पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे हरित ऊर्जा निर्माण करत नाहीत, कारण त्याच्याने काही ना काहीतरी निसर्गाला हानी होत असते. आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून हरित ऊर्जा निर्मिती होते. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी जीवाश्म इंधन हे सगळे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, पण पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा इत्यादी हे हरित ऊर्जा स्रोत आहेत, अपारंपरिक आहेत. आता प्रश्न आ. औष्णिक विद्युत निर्मिती आणि सौर औष्णिक विद्युत निर्मिती. तर औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कोळशासारख्या अनूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर होतो. अनूतनीकरणक्षम कारण कोळशाचे साठे पृथ्वीवरती मर्यादित आहेत आणि ते कधी ना कधी संपुष्टात येणार आहेत. आणि सौर औष्णिक सोलार थर्मल विद्युत निर्मितीसाठी सूर्यप्रकाशासारख्या नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोताचा वापर होतो. कारण सोलार एनर्जी नूतनीकरणक्षम आहे, कारण रोज सकाळी सूर्य उगवतो आणि रोज आपल्याला उष्णता मिळतच असते आणि ती मिळतच राहणार आहे. औष्णिक विद्युत निर्मितीमुळे प्रदूषण होते, पण सौर औष्णिक विद्युत निर्मितीमुळे प्रदूषण होत नाही.
जीवाश्म इंधनाच्या ज्वलनापासून मिळणाऱ्या औष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो, तर सूर्यकिरणातील औष्णिक ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो. औष्णिक विद्युत निर्मिती होत असताना कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत केले जाते, तर सौर औष्णिक विद्युत निर्मिती होत असताना सूर्यप्रकाशातील औष्णिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण केले जाते. तर यामधून निर्माण होणारी ऊर्जा ही हरित ऊर्जा नाही आणि यामधून निर्माण होणारी ऊर्जा ही हरित ऊर्जा आहे. आता हरित ऊर्जा म्हणजे काय, कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा स्रोत म्हणता येईल का आणि हरित ऊर्जेची उदाहरणे पण द्या. बघा, अमर्यादित, शाश्वत आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोतांपासून निर्मिती ऊर्जा म्हणजे विद्युत निर्मिती हरित ऊर्जा असे म्हणतात. आता अमर्यादित व पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. हे स्रोत नैसर्गिकपणे पुन्हा निर्मित होतात आणि पर्यावरणास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत, म्हणून त्यांना हरित ऊर्जा स्रोत असे म्हटले जाते. उदाहरणार्थ वारा, पाण्याचा साठा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे ऊर्जा स्रोत शाश्वत असून पर्यावरण स्नेही आहेत, म्हणूनच ते हरित ऊर्जा स्रोत आहेत. आता खालील विधानाचे स्पष्टीकरण करा. ओके, आता पुस्तकामध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक लिहिलं आहे की जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण आहे असं लिहिलं होतं, पण ऍक्च्युली जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचं उदाहरण नाहीच आहे. आणि याचं स्पष्टीकरण बघूया आपण. पर्यावरण स्नेही व अमर्यादित ऊर्जा स्रोत यांना हरित ऊर्जा स्रोत म्हणतात आणि अशा ऊर्जा स्रोतापासून निर्माण झालेल्या ऊर्जेला हरित ऊर्जा असे म्हणतात. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यांसारखे घातक वायूंचे उत्सर्जन होऊन हवेचे प्रदूषण होते. जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित असून ते भविष्यात संपण्याची पण शक्यता आहे आणि म्हणूनच जीवाश्म इंधनापासून होणारी ऊर्जा निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. तसेच जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित असल्यामुळे जीवाश्म इंधनापासून होणारी ऊर्जा निर्मिती ही हरित ऊर्जा पण नाही, म्हणूनच जीवाश्म ऊर्जा हे हरित ऊर्जेचे उदाहरण नाही. प्रश्न आ, ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. याचं उत्तर बघा. ऊर्जेच्या अमर्यादित वापरामुळे अस्तित्वात असलेले ऊर्जेचे साठे जलद गतीने संपण्याच्या मार्गावर आहेत व भविष्यात त्यांचा अभाव निर्माण होऊ शकतो. ऊर्जेच्या बचतीमुळे जीवाश्म इंधनाचे ज्वलन कमी होऊन हवेचे व पाण्याचे प्रदूषण कमी होईल. त्याचप्रमाणे जगातील तापमान वाढ व आम्लवर्षा यासारख्या पर्यावरणास धोकादायक प्रक्रियांसाठी कारणीभूत असलेले वायू देखील कमी होतील. म्हणून ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया कशी पूर्ण होते. तर बघा, अणुविखंडनात एखाद्या जड मूलद्रव्याच्या अणूवरती न्यूट्रॉनचा मारा केला जातो, ज्यामुळे त्याचे रूपांतर अस्थिर समस्थानिकात होते. उदाहरणार्थ युरेनियम 235 या अणूवरती न्यूट्रॉनचा मारा केला असता त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. पुढे या अस्थिर समस्थानिकांचे युरेनियम 236, बेरियम आणि क्रिप्टॉन यांचे विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन्स आणि 200 मेगावाईट इतकी ऊर्जा बाहेर पडते. या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन्स अशाच प्रकारे आणखी 3 युरेनियम 235 अणूंचे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. या प्रक्रियेत देखील निर्माण झालेले न्यूट्रॉन्स इतर युरेनियमच्या अणूंचे विखंडन करून ही अणुविखंडनाची साखळी प्रक्रिया चालूच ठेवतात. अणुऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो. अशा प्रकारे अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये घडणारी अणुविखंडन क्रिया पूर्ण होते. प्रश्न आ, सौर पॅनलची जोडणी करून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते. बघा, सौर पॅनलमध्ये म्हणजे सोलर पॅनलमध्ये अनेक सौर विद्युत घट, सोलर फोटोव्होल्टेनिक सेल एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युत धारा मिळवता येते. सौर घटाच्या एकसर जोडणी त्यांच्यापासून मिळणारे विभवांतर हे त्यातील प्रत्येक सौर घटाच्या विभवांतराची बेरीज असते, परंतु या जोडणीपासून मिळणारी विद्युतधारा ही एका घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारे एवढीच असते. तर सौर घटांच्या समांतर जोडणी त्यांच्यापासून मिळणारी विद्युतधारा ही त्यांच्यातील प्रत्येक सौर घटाच्या विद्युतधारांची बेरीज असते, परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर हे एका घटापासून मिळणाऱ्या विभवांतरा एवढेच असते. असे अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून सोलर स्ट्रिंग तयार करतात आणि त्यानंतर एक सोलर स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडून सौर ॲरे तयार होतो. ओके, आता अशा प्रकारे सौर पॅनल्स एकसर व समांतर जोडणीत जोडून आवश्यक तेवढी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत. बघा, सौर ऊर्जेचे फायदे. सौर ऊर्जा सोलर एनर्जी ही नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आहे. सौर ऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जेच्या मर्यादा काय आहेत तर सौर ऊर्जेचा उपयोग करून घेता येणे अवघड आहे. सौर ऊर्जा रात्री किंवा ढगाळ वातावरणात वापरता येत नाही आणि सौर ऊर्जा पृथ्वीवरील सर्वच ठिकाणी एक समान उपलब्ध होत नाही.
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळसा हे इंधन म्हणून वापरले जाते. कोळशातील रासायनिक ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत रूपांतरण. कोळशाचे ज्वलन होताना कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण औष्णिक ऊर्जेत होते. औष्णिक ऊर्जेचे वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरण. बघा, औष्णिक ऊर्जेचा उपयोग बॉयलरमधील पाणी तापवण्यासाठी होतो. त्यापासून उच्च तापमानाची व उच्च दाबाची वाफ तयार होते व ती टर्बाईनच्या पात्यांच्या दिशेने फिरवली जाते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे टर्बाईनच्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरण. तर निर्माण झालेल्या वाफेची गतिज ऊर्जा टर्बाईन फिरवण्यासाठी कामी येते. गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण. तर टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरले जाते व त्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आता बघा, ह्याचा तक्ता बघा. कोळशातील रासायनिक ऊर्जा त्याचं होतं औष्णिक ऊर्जा, त्याचं होतं वाफेतील गतिज ऊर्जा, त्याचं होतं टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्याच्यापासून बनते ती विद्युत ऊर्जा. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जेचे रूपांतरण. आता अणुविद्युत निर्मिती केंद्र. तर बघा, अणुविद्युत निर्मिती केंद्रात युरेनियम किंवा प्लुटोनियमचा इंधन म्हणून उपयोग होतो. आण्विक विखंडनादरम्यान निर्माण झालेल्या अणु ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत रूपांतरण युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणुकेंद्रांच्या विखंडनातून फिशन निर्माण झालेल्या अणु ऊर्जेचे रूपांतरण औष्णिक ऊर्जा होते. इथे अणूंच्या पाहिजे, चुकून जो आलेला आहे तर समजून घ्या मित्रांनो. औष्णिक ऊर्जेचे वाफेच्या गतिज ऊर्जेत रूपांतरण. औष्णिक ऊर्जेचा वापर बॉयलरमध्ये असलेले पाणी उच्च तापमान तापवण्यासाठी होतो. त्यामुळे उच्च तापमानाची उच्च दाबाची वाफ तयार होते. ते टर्बाईनच्या पात्यांच्या दिशेने पाठवली जाते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे टर्बाईनच्या गतिज ऊर्जेचे रूपांतरण. वाफेत निर्माण झालेल्या गतिज ऊर्जेचा उपयोग टर्बाईनला गतिज ऊर्जा देण्यासाठी होतो आणि टर्बाईनच्या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतरण. बघा, टर्बाईनला मिळालेल्या गतिज गतीमुळे त्याला जोडलेले जनित्रही फिरते व त्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. आता इथे बघा, अणुतील ऊर्जा त्याला कन्व्हर्जन होतं. औष्णिक ऊर्जा त्याचं होतं. वाफेतील गतिज ऊर्जा त्याचं टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्यापासून बनते विद्युत ऊर्जा. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. तर सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सूर्यप्रकाश हा ऊर्जा स्रोत म्हणून उपयोगी होतो. तर बघा, सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत रूपांतर सौर पॅनलच्या साहाय्याने सौर प्रारणांपासून मिळणाऱ्या सौर ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत रूपांतरण केले जाते. औष्णिक ऊर्जेचे वाफेच्या गतिज ऊर्जेमध्ये रूपांतरण. या औष्णिक ऊर्जेचा वापर पाण्याची वाफ तयार करण्यासाठी होतो. ही वाफ टर्बाईनच्या पात्यांच्या दिशेने पाठवली जाते. वाफेच्या गतिज ऊर्जेचे टर्बाईनच्या गतिज ऊर्जेत रूपांतरण. वाफेचे निर्माण झालेल्या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरते. आता टर्बाईनच्या फिरण्यामुळे गतिज ऊर्जेमुळे त्याला जोडलेले जनित्र फिरते व त्यातून विद्युत निर्मिती होते. कसं होतं बघा, सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, वाफेतील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा. आता जलविद्युत निर्मिती केंद्र. तर बघा, जलविद्युत निर्मिती केंद्रात पाण्याचा साठा हा ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जातो. पाण्याच्या साठ्यातील स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतरण. धरणासारख्या ठिकाणी साठवलेल्या पाण्याच्या साठ्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर. ते पाणी धरणाच्या तळाशी पाईपने आणून वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेत केले जाते. पाण्यातील गतिज ऊर्जेचे टर्बाईनच्या गतिज ऊर्जेत रूपांतरण. तर धरणाच्या तळाशी असलेल्या टर्बाईनच्या पात्यावरती वाहते पाणी आणून सोडले जाते. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरते. टर्बाईनच्या गतिज ऊर्जेमुळे विद्युत ऊर्जेत रूपांतरण. तर टर्बाईनच्या फिरण्याने गतिज ऊर्जेमुळे त्याला जोडलेले जनित्र फिरते व त्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. बघा, पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि त्यापासून बनते ती विद्युत ऊर्जा. 11वा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे द्या. आण्विक म्हणजेच अणु ऊर्जा स्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत आहे. ओके, तर बघा, अणु ऊर्जेवरती आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन न वापरता अणु इंधनाचा वापर केला जातो. कोळशाच्या ज्वलनातून जे हानिकारक वायू निर्माण होतात ते अणु ऊर्जेवरती आधारित विद्युत निर्मिती केंद्रातून निर्माण होत नाहीत. त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. तर मुबलक प्रमाणात अणु इंधन उपलब्ध असल्याने अणुविद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. म्हणून आण्विक अणु ऊर्जा स्रोत हा सर्वात विस्तृत ऊर्जा स्रोत आहे. विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. तर विद्युत निर्मिती केंद्रात टर्बाईनचा उपयोग जनित्र फिरवण्यासाठी होतो, ज्यातून विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. टर्बाईन फिरवण्यासाठी ऊर्जा स्रोताची गरज असते. आता विद्युत निर्मिती केंद्रात टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार टर्बाईनचा आराखडा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, वाफेच्या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरणार आहे त्या औष्णिक विद्युत केंद्रात स्टीम टर्बाईनचा उपयोग होतो. तर पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती होत असलेल्या केंद्रात हवेवर फिरणाऱ्या मोठी पाती असलेल्या टर्बाईनचा उपयोग होतो. म्हणून वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांवरती आधारित विद्युत निर्मिती प्रकारानुसार टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो.
आता ई प्रश्न, अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक असते. तर अणुविखंडन प्रक्रियेत अवघ्या काही सेकंदात प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्मिती होते. जर अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित नसेल तर ती घातक ठरू शकते. अनियंत्रित अणुविखंडनामुळे घातक प्राणांचे उत्सर्जन होऊ शकते. एखाद्या वेळी पूर्ण अणुशक्ती केंद्र त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे वितळू शकते. म्हणून अणुऊर्जा केंद्रात अणुविखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक असते. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. तर बघा, ज्या ऊर्जा स्रोतांची निसर्गामध्ये सतत निर्मिती उत्पादन होत असते व जे अक्षय्य आहेत तसेच वापरासाठी सदैव उपलब्ध असतात अशा ऊर्जा स्रोतांना नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत म्हणतात. तर जलविद्युत, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा, विंड एनर्जी यांची निर्मिती पाणी, सूर्य आणि वारा या ऊर्जा स्रोतांपासून होते. हे ऊर्जा स्रोत निसर्गात सदैव निर्माण होत असून ते कधीच संपणार नाहीत. म्हणून जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. तर सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साह्याने मिलीवॅट पासून मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. तर बघा, सौर फोटोव्होल्टाईक घटांची ऊर्जा उत्पादन क्षमता मिलीवॅट एवढी असते. तर हे घट सौर पॅनल तयार करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे एकसर व समांतर जोडणी जोडतात. असे अनेक सौर पॅनल एकसर जोडणी जोडले असता सौर स्ट्रिंग तयार होते आणि अनेक सौर स्ट्रिंग समांतर जोडणी जोडले असता सौर अरे तयार होते. या सौर अरेंची ऊर्जा उत्पादन क्षमता मेगावॅट मध्ये असते. म्हणून आवश्यकतेप्रमाणे फोटोव्होल्टाईक घटांच्या एकसर व समांतर जोडण्या करून सौर पॅनल, सौर स्ट्रिंग व सौर अरे तयार करून मिलीवॅट ते मेगावॅट पर्यंतच्या क्षमतेची ऊर्जा निर्मिती शक्य आहे. आता सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा. तर हे संकल्पना चित्र आहे मित्रांनो, नीट पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही काढा. ओके, वाफ आहे, शोषक आहे, पाण्याचा प्रवाह आहे, इथे पाणी आहे, सौर ऊर्जा आहे. तर इथे बघा सौर परावर्तक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न, जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाही त्याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. तर जलविद्युत निर्मितीचे काही फायदे व तोटे सुद्धा आहेत. जलविद्युत ऊर्जा निर्मितीचे काही फायदे, तर जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळे इंधन ज्वलनातून होणारे वायू प्रदूषण होत नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास गरज असेल तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. वीज निर्मिती करताना धरणातील पाणी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. आता काही तोटे बघा, धरणात साठलेल्या पाण्यामुळे धरणामागील काही गावे, जंगले पाण्याच्या उलट प्रवाहामुळे पाण्याखाली येऊ शकतात. यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे अनिवार्य ठरते. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्याने तेथील पाण्यातील सजीव सृष्टीवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की जलविद्युत केंद्रे औष्णिक विद्युत केंद्रापेक्षा पर्यावरण स्नेही आहेत, पण सौर विद्युत निर्मिती केंद्रापेक्षा कमी पर्यावरण स्नेही आहेत. आलं लक्षात? त्यामुळे जिथे सौर विद्युत केंद्र वापरता येणं शक्य आहे तिथे सौर विद्युत वापरावेत. नामनिर्देशित आकृती काढा. सौर औष्णिक विद्युत केंद्रासाठीचे ऊर्जा रूपांतरण. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, त्यापासून औष्णिक ऊर्जा, त्यापासून वाफेतील गतीज ऊर्जा, त्याच्यापासून टर्बाईनमधील गतीज ऊर्जा आणि त्यापासून विद्युत ऊर्जा. पुढचा प्रश्न आहे, एका सौर पॅनलपासून 18 व्होल्ट विभवांतर आणि 3 अँपिअर विद्युत धारा मिळते. तर 72 वॉट विभवांतर आणि 9 अँपिअर विद्युत धारा मिळवण्यासाठी सौर पॅनल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येतील याची आकृती काढा व आकृतीत तुम्ही सौर पॅनल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता. तर इथे बघा, 18 वॅट विभवांतर आणि 3 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणारे सौर पॅनल खाली दर्शवल्याप्रमाणे असेल. हे बॅटरी आहे, हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. इथे 18 वॉट आणि 3 अँपिअर विद्युतधारा मिळते. तर आता बघा, 18 वॅट विभवांतर आणि 3 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणारे 4 सौर पॅनल एकसर जोडलेले असता 72 वॅट विभवांतर व 3 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणारी सौर स्ट्रिंग तयार करता येईल. बघा इथे हा 1 घट, 2 घट, 3 घट, 4 घट. ओके, मग 18 चला 72 आणि 3. ओके, हे 3 अँपिअरच झालेलं आहे. आता 72 वॅट विभवांतर आणि 3 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणारी सौर स्ट्रिंग अशाच प्रकारे 72 वॅट विभवांतर व 3 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणाऱ्या आणखी 2 स्ट्रिंग समांतर जोडल्या, म्हणजे 3 स्ट्रिंग एकत्र जोडल्या. ओके, तर 72 वॅट विभवांतर आणि 9 अँपिअर विद्युतधारा निर्माण करणारे सौर ॲरे तयार होईल. बघा आता इथे हे कसे जोडलेत आपण एकसरमध्ये, तर ह्याचे जे वॅट आहेत हे 72च राहणार. ओके, ते बदलणार नाही. पण 3ची लाईन आल्यामुळे हे 3 अँपिअर, ह्याचे 3 आणि 3 झाले 6 अँपिअर आणि 6 झाले 9.
आलं लक्षात. आधीच्या याच्यामध्ये आपलं अँपियर वाढलंच नव्हतं, हे फक्त 3 राहिलं होतं आणि ह्याचं 18 बेरीज झाली. पण आता हे 72 सेम राहणार कारण हे समांतर जोडणीमध्ये. तर बघा किती झालं इथं 72 वॉट आणि 9 अँपियरचा निर्माण करणारा सौर ॲरे, अशा पद्धतीने याची मांडणी होणार आहे. नीट लक्ष द्या आणि व्यवस्थित आकृती काढून घ्या मित्रांनो. आता टिप लिहा, विद्युत निर्मिती आणि पर्यावरण. तर विद्युत ऊर्जा निर्मिती व त्याचे पर्यावरणातील परिणाम हे विद्युत ऊर्जा व ज्या प्रक्रियेने निर्माण करतात त्यावर अवलंबून असते. जीवाश्म इंधनाचा उपयोग करून विद्युत निर्मिती. बघा कोळसा, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या घातक वायूंचे उत्सर्जन होते व हवेचे प्रदूषण होते. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जित झालेल्या कार्बन डायऑक्साईड व नायट्रोजन डायऑक्साईड यासारख्या घातक वायूमुळे जागतिक तापमान वाढ, आम्लवर्ष यासारखे पर्यावरणीय धोके निर्माण होतात. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणाऱ्या धुरातील कणांमुळे सूट पार्टिकल्स दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. अशा प्रकारे जीवाश्म इंधनाचा उपयोग करून तयार होणारी विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. आण्विक इंधनाचा वापर करून विद्युत निर्मिती. बघा आण्विक म्हणजेच कचऱ्याचा उपयोग, योग्य रीतीने साठा व विल्हेवाट यामुळे पर्यावरण दूषित होते. तर आण्विक विद्युत निर्मिती करताना जो कचरा होतो ना, त्याचा साठा करणं किंवा विल्हेवाट करणं थोडं अवघड आहे. तर आण्विक प्रारणांच्या अपघाती गळतीमुळे प्रचंड जीवित हानी होऊ शकते. अशा प्रकारे आण्विक ऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा पण पर्यावरण स्नेही नसते. आणि हरित ऊर्जा स्त्रोत. आता हरित ऊर्जा स्त्रोतापासून विद्युत निर्मितीमध्ये पाण्याचा साठा, वारा आणि सूर्यप्रकाश, जैविक इंधने इत्यादी शाश्वत स्त्रोतापासून होणारी विद्युत निर्मिती कोणत्याही प्रदूषणास कारणीभूत ठरत नाही. त्यामुळे या हरित ऊर्जा स्त्रोतापासून निर्माण होणारी विद्युत निर्मिती पर्यावरण स्नेही आहे. अशा प्रकारे वर नमूद केलेल्या विद्युत निर्मिती प्रक्रियांच्या पद्धतींचा फायद्यांचा व तोट्यांचा विचार करता जग हे आता पर्यावरण स्नेही ऊर्जेच्या म्हणजेच हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मित्रांनो, आता हा उपक्रम आहे, हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीने सोडवायचा आहे. तर प्रयत्न करा, सोडवा. आपल्या शाळेतल्या शिक्षकांची मदत घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला यूट्यूबमध्ये कोणताही व्हिडिओ सर्च करताना आपल्या चॅनलचा व्हिडिओ लगेच सापडेल. कारण खूप मुलांची कंप्लेंट येते की त्यांना व्हिडिओ पाहता येत नाहीत, व्हिडिओ मिळत नाहीत त्यांना. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जो कोणता व्हिडिओ हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी तो तुम्हाला लवकरात लवकर बनवून देण्याचा प्रयत्न करेन. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या येतेचा, कोणत्या विषयाचा, कोणता व्हिडिओ हवा आहे ते मला कळवत जा. धन्यवाद.